हे देवाच्या दर्शनाच्या खाली जेवतात ना असं, त्यामुळे सगळं झालंय. ते आंदोलन चालू होतं त्यामुळे सगळं आमची वाट लागली. आपण इथेच पडायचे तुम्हाला सगळ्यांना. आपल्या राजेश भाऊने धोका दिलेला आहे आपल्याला. तर मित्रांनो, मी चाललो होतो फॅमिली ट्रिपसाठी. ऑफिसमधून काय मला सुट्टी मिळाली नव्हती. ही होणार होती आपली सिक लिव्ह फॅमिली ट्रिप. तर असंच काही चिरागला सांगितल्यानंतर चिरागचे असे काही रिॲक्शन होते. मग काय, दादरवरून पकडली 10:02ची विरार फास्ट ट्रेन आणि निघालो थेट गावी जाण्यासाठी. मी या ट्रिपला माझ्या गावच्या फॅमिलीसोबत चाललो होतो. तर या 2-3 तासाच्या ट्रेनच्या प्रवासात मी पोचलो पालघरला आणि माझ्या काकांची मुलं मला पालघर स्टेशनला घेण्यासाठी बाईक घेऊन आले होते. आणि अशा थोड्याशा बाईक राईड नंतर आपण थेट पोचलो गावी. आणि अशा प्रकारे आपण 1 वाजता आपल्या गावीत पोचलेलो आहोत. आपण इथे बॅग भरतो आहोत. तर आपण निघणार होतो 1 वाजता आणि आता वाजलेला 3. आपल्या राजेश भाऊने धोका दिलेला आहे आपल्याला. आणि आपली बाकीची मंडळी नवीन मेंबर आले ना. 5 hours later. आणि अशा प्रकारे आपली गाडी आलेली आहे. चला चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर महादेव. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपले पिकनिकला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण झोपूया आणि 4 वाजता किंवा 5 वाजता भेटूया. 4 वाजले. चायची चुस्की. तसं काय मंडळी, झोपा चला परत. नो 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 नो. तर आता निघालेलो 4 वाजता तुम्हाला सांगितलं. आता वाजलेत 9. अजून आम्ही लोणावळा सुद्धा क्रॉस नाही केला आहे. अजून आम्ही इथेच आहोत. इथे एक टपरी आहे छोटीशी आपली. 10 रुपये चहा इथे. त्यांना बोला पुढे जाऊन बघूया. मला माहिती आहे कारण आपण एकविरावर जातो सुद्धा आपल्याला हरवड लागतंच. त्यामुळे बोललं की पुढे बघूया का तिथे पुढे भेटतं टपरीवर चहा वगैरे. बाकीचे मंडळी थांबल्या तिथे आणि ड्रायव्हर साहेब आपले बाथरूमला गेले आहेत. 5-10 मिनटं झाले अजून येतच नाही बाहेर. लाईक आज झालाय वाटते. बघू आता ते लोक कधी येतात. तेवढं आपण एक चहा पिऊन घेऊया. तर मित्रांनो, ही जी आपली ट्रिप होणार आहे ती टोटल 6,000 रुपयाच्या बजेटमध्ये होणार आहे. ही ट्रिप आहे ती टोटल 5 दिवसाची असणार आहे. आणि पहिल्या दिवशी आपण चाललो कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनासाठी. आणि मग दुसऱ्या दिवशी असणार मुरुडेश्वरला, जे महादेवाचं टेम्पल आहे. आणि मग त्यानंतर जाणार आपण गोकर्ण. आणि त्यानंतर जाणार लास्टचा जे स्पॉट आहे आपला ते गोवा. आजचा पहिला दिवस झाले किती 9 वाजले. अजून लोणावळा आपण क्रॉस नाही केलेला आहे. आपली गाडी सगळ्यांची ते अडकलेली आहे. आणि या शब्दाची जाणीव आम्हाला थोडक्यातच पुढे होणार होती. तरीसुद्धा आम्ही रमत गमत आमच्या या प्रवासाचा आनंद घेत निघालो होतो कोल्हापूरला. आता तुम्हाला समजेलच की पुढे नक्की काय झालं ते. hours later. हे जे सगळे लोक आहेत ना, ते दर्शन करण्यासाठी न येतात जेवायसाठी फक्त इथे आलेले आहेत. प्रसाद नाही, हे प्रसाद वगैरे काही नाही. हे फक्त आले जेवायसाठी. बघा असतात बघा कसे. तर आता आपण पोहोचले प्रति तिरुपती बालाजीला. तर जेवायसाठी आले तर दर्शन पण करावं लागेलच. मी तर लावलंय टिया. यांचा अजून काय भरोसा नाही. बोला काय बोलताय. काय बोलतात. कसे आहेत विसर. कसे आहेत तुम्ही. காஞ்சியில் பவள வண்ணனே திருநீர்மலையில் நீர் வண்ணனே நின்ற ஊர் பக்த வத்சலா திருவிட வெந்தை லட்சுமி வராக திருப்பதியாவும் யாத்திரை வருவோம் திருவடி கண்டு சரணடைவோம் திருப்பதியாவும் யாத்திரை வருவோம் திருவடி கண்டு சரணடைவோம் அள்ளிக்கேணி பார்த்த சாரதி அகில தேரை நடத்தும் சாரதி திருவள்ளூரின் வீரராகவ.
तर आता आपलं दर्शन सुद्धा करून झालेलं आहे. चला आता आपण प्रसादाचा लाभ घेऊया. आता आपण सगळे ना प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेला आहे. भाजी काय बोलतात का? भूक लागले. अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे दर्शनासकट. चला आता एक फॅमिली फोटो काढूया. आता ना आपला फोटो वगैरे काढून झालेला. आता आपण थेट निघूया कोल्हापूरला जाण्यासाठी, कारण खूप टाइम झालेला आहे. आता वाजले 2 वाजलेत आणि आपल्याला कोल्हापूरला पोचता 5 किंवा 6 तरी वाजतीलच. तर चला मग आता आपण डायरेक्ट कोल्हापूरलाच भेटूया. Few moments later. हॅलो. अशा प्रकारे ना त्या आम्ही अटकलेले आहेत आता, कारण 4 किलोमीटर पुढे आंदोलन करत आहेत. तर त्यामुळे पूर्ण इथे ट्रॅफिक आहे. सर्वजण ऊस खात आहेत. सर्वजण ऊस खात आहेत आणि मग तेच सगळं चालू आहे. 2 वाजता मी निघालेलो तिरुपती बालाजी मंदिरामधून. 1 तास झाला पूर्ण ट्रॅफिक आहे बघा. माहीत नाही किती टाइम लागणार ट्रॅफिक निघता. आमचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. खराब आहे. चाय भी काय तो हे ना फक्त एका कारणामुळे होतं. हे देवाच्या दर्शनाच्या खाली जेवतात ना असं, त्यामुळे सगळं झालं आहे. पापा इथेच पडायचे तुम्हाला सगळ्यांना. धुवून आलाय का तेच तर मी आता गंगामध्ये जाऊन धुवून आलं आणि परत मला पापाचा भागीदार बनवलाय. असतो चहा पितो. आता तरी सगळं ट्रॅफिक क्लिअर होतं. इथं आंदोलनचं काय झालं का माहित नाही, पण ट्रॅफिक आता क्लिअर होतं. 4:30 वाजलेत. चला चला चला. हे 3:30 तास गेला आपल्या. ते सुद्धा ट्रॅफिक आहे बघा. बाबा बघा आपला पूर्ण रोड क्लिअर झालेला आहे. आपला ऊसचा ट्रॅक्टर आपण ऊस घेतलेला. फायनली आता आपण खाली एकदम रस्त्यावर आलेले आहेत आणि सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत. तुला काय वाटतंय सविताई, काय केलं पाहिजे आपण? मोये केलं पाहिजे. हां बोल मोये. चला फायनली आपण एकदम चांगल्या रोडवर आलेले आहेत. आता बघूया आपण किती वाजता पोहोचतात. इथे 6 वाजलेले आहेत. किती वाजता पोहोचणार काय वाटतंय बाबाजी? किती वाजता पोहोचतील? 10 वाजतील ना. गाडी 100च्या स्पीडला पळते आहे आता. बाईक भडकला, तो बाईकवाला भडकला. आता 10 वाजलेत आणि आता आम्ही जस्ट पोचलो आहे. 1 मिनिट झाला असेल जस्ट पोचलो आहे. महालक्ष्मी मंदिराच्या समोरच आहोत. हे बघा हा मंदिराचा गेट आहे. हां तर बघूया आता मंदिर चालू आहे की नाही ते बघायला चाललं आहे. जर चालू असेल दर्शन घेऊया, नाही तर उद्या सकाळी दर्शन घ्यायला भेटेल की नाही ते पण माहीत नाही. सकाळी एकदम आमचा कट चालू आहे. ते आंदोलन चालू होतं त्यामुळे आरक्षणाचं सगळं आमची वाट लागली. चला बघूया आता दर्शन भेटतं की नाही ते. बघा कसे पळतात आमचे फॅमिली मेंबर सगळे. सगळ्यांची पळापळी चालू आहे. पळापळी सगळ्यांना बघा हे धावतात आहेत. हा धावा चला. काय बघ काय बोलतो तो. ही लाईन आहे. हाय चला चला. धावले 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 धावले. चला चला. हाय महालक्ष्मीचं मंदिर.
हो आपले जाबण आले का बघा. चला चला पट्टापट चला. हे कुठून जायचं? चला 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 घाई करा घाई करा. आले आले. सईताई पोहोचले. सईताई तिरुपती बालाजी तर चला मग आता जाणून घेऊया थोड्या इतिहासाबद्दल. कोल्हापूर हे करवीर निवासनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 3.5 पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातुलिंग आहे. पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीचे 3.5 पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इसवी सन 634 साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्र व सापडलेली अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाई मंदिराचे पुराणत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. एकेकाळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्यांनी अनेक वर्ष लपवून ठेवली होती असे म्हणतात. पुढे संभाजी महाराजांच्या काळात इसवी सन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरातला फरक त्यामुळेच पडला असावा. महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ असतो. तर अशा प्रकारे आता आपलं दर्शन सुरू झालेलं आहे. पण दिवस पूर्ण वाईट गेला होता. मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता तरीसुद्धा थोडे क्लिप्स काढले आणि तुम्हाला थोडे जास्त काही क्लिप दाखवले असतील. आता आपण इथेच हा ब्लॉग संपूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा. ठीक आहे, चला आता आपण भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. आता आपण मुरुडेश्वरला जे महादेव टेम्पल आहे तिथे. तर चला बाय बाय. तू बाय बाय कर. बाय 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 कर. बाय बाय बाय.